श्रीशाच रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे पकोडे, एक मिरचीचे आणि एक बटाट्याचे। यासाठी आपण घेतलेत मिरचीचे काप, मिरच्या स्वच्छ धुवून काप करून घेतलेत, बटाट्याचे स्लाइस केलेत, एक कप आता बेसन घेतले, यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा ओवा क्रश करून थोडा, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करून घेऊया चमच्याने। आता ह्याला बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर, एक चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा कस्तुरी मेथी। आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, थोडे थोडे पाणी टाकून। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। जास्त पाणी टाकायचे नाही, थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात। आणि यामध्ये आता आपण थोडेसे तांदळाचे पीठ टाकणार आहेत, यामुळे काय होते, आपले पकोडे क्रिस्पी आणि क्रंची होतात। याला आपण मिक्स करून घेऊयात। परत थोडे पाणी टाकले आपण। बॅटर जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियम साईजचे करायचे। तुम्ही बघू शकता आपले बॅटर तयार झाले आहे। आता कढई गॅसवर ठेवले, आता यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले, आता आपण बटाट्याचे स्लाइस टाकून पकोडे तळायला घेऊयात। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। एक एक करत चमच्याने आपण पकोडे सोडूयात। अशा प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घेतलेत। एका साईडने झाले, दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळून घ्यायचे। मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पकोडे फुललेत। आता मिरचीचे पण पकोडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात। दोन्ही साइडना व्यवस्थित तळले पाहिजे।
खूप छान पकोडे लागतात। तुम्ही बघू शकता आपले पकोडे सगळे तयार झाले। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।